नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण रिंग आणि डिस्क या दोन वस्तूंचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा अभ्यास केला. त्याचा फॉर्म्युला देखील आपण काढला. रिंगसाठीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला आपल्याला तो mr² अबाउट सेंट्रल ॲक्सिस, म्हणजे हा तो ॲक्सिस आहे. पहा, इथे रिंग दिसते आणि तो ॲक्सिस जो आहे तो सेंटरमधून जातो आहे आणि त्या प्रतलाला लंब आहे. अशा प्रकारे आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr². त्यानंतर डिस्कसाठीचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपण अभ्यास केला, त्याचा फॉर्म्युला मिळवला mr²/2 अबाउट सेंट्रल ॲक्सिस, म्हणजे परत तो ॲक्सिस असा सेंटरमधून जातो आहे आणि त्या प्रतलाला लंब आहे, त्या डिस्कच्या प्रतलाला लंब आहे. अशा प्रकारे दोन वस्तूंचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि या ठिकाणी पुस्तकामध्ये वेगवेगळ्या जॉमेट्रिकल शेप्स असलेल्या वस्तूंचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं दिलेला आहे तुम्हाला, आणि याचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही बघायचं आहे ते, आणि कसा तो मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ॲक्शनभोवती काढायचा हे आपण नंतर बघणारच आहोत. आज आपण एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे रेडियस ऑफ गायरेशन. तर रेडियस ऑफ गायरेशन हा कन्सेप्ट नवीन आहे आणि तो नवीन कन्सेप्ट आपल्याला समजावून घेण्यासाठी या ठिकाणी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मी हे ट्रीट करतो आहे. बघा, तुम्हाला इथं आता तुम्ही इथं नोटबुकमध्ये इथं लक्ष द्यायचं आहे. रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन नवीन कन्सेप्ट. आपण जो डिस्कचा जो अभ्यास केला आपण डिस्कचा, तो कसा अभ्यास केला, ही समजा अशी एक डिस्क आहे आणि त्या डिस्कचं मास आहे m आणि त्याची रेडियस आहे r. या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया या अक्षाभोवती, म्हणजे हा ॲक्सिस कसा आहे, पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळाला आपल्याला, I = mr²/2. आता इथं हे m म्हणजे त्या डिस्कचं मास आहे आणि r रेडियस आहे r²/2. मी मुद्दाम हे जरा सेपरेट करतो. मग आपल्याला आता काय करायचं आहे, रेडियस ऑफ गायरेशनचा अभ्यास समजावून घेण्यासाठी थोडंसं जरा इमॅजिन काय करायचं आहे आपल्याला इथं, की आपण असं समजा करायचं आहे की ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण चेंज नाही करणार, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तोच ठेवणार, आणि ह्या वस्तूचं जे मास आहे m, ते जे मास आहे ते सुद्धा आपण चेंज नाही करणार, आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया जो आलेला आहे mr²/2 हा मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे असाच आपल्याला ठेवायचा आहे, तोही आपल्याला बदलायचा नाही. मग कसं करायचं ते, आपण कसं शक्य आहे, आता काय करावं लागेल, त्यासाठी इथं आपण काय करूया, या वस्तूचं जे मास आहे हे मास m, ते आपण संपूर्ण मास की जे इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे इथून ते इथंपर्यंत एवढ्या अंतरावर उजव्या बाजूला आणि एवढ्या अंतरावर डाव्या बाजूला पसरलेलं आहे, म्हणजे इथून ते साधारणपणे इथंपर्यंत हे टोटल मास m पसरलेलं आहे, ते सगळं मास आपण काय करूयात, एका बिंदूला एका पॉईंटला कॉन्सन्ट्रेट करूयात. तर समजा मी हे संपूर्ण मास हे इथं आणलं, म्हणजे या ठिकाणी आणलं. पहा, आता हे जे पॉईंट तुम्हाला जो दिसतो आहे ह्या पॉईंटचं मास आहे m, ह्या बिंदूचं मास आहे m. मी आता काय केलं आहे, एक इमॅजिनरी काल्पनिक अशी असं हे आपण कन्सेप्ट बघत आहोत. ह्या पूर्ण डिस्कचा मास या पॉईंटला कॉन्सन्ट्रेट केला आहे मी, म्हणजे हे पॉईंट म्हणजे त्याचं मास आहे m. मग आता हा जो पॉईंट आहे तो या ॲक्सिसपासून, या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून मी किती अंतरावर ठेवणार, म्हणजे मी इथं ठेवणार का इथं ठेवणार का इथं ठेवणार का इथं ठेवणार, ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून हे m मास मी किती डिस्टन्सवर ठेवलं पाहिजे की जेणेकरून त्या वस्तूचा मोमेंट ऑफ इनर्शिया आता किती होता, mr²/2 तेवढाच राहील. तो मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 असाच राहील, तो बदलला नाही पाहिजे, असं मी ते डिस्टन्स निवडणार. मग मी समजा मी इथं ठेवलं सुरुवातीला, एक जस्ट एक ट्रायल अँड एरर म्हणून मी समजा इथं ठेवलं, तर हे अंतर किती झालं हे एवढं ते मी मोजेन, आणि त्याचं काय समजा आता ते डिस्टन्स जे आहे ते के असं घेऊ आपण, समजा के, आणि हे मास आहे m. मग m आपला फॉर्म्युला काय मोमेंट ऑफ इनर्शियाचा, मास इंटू प्रॉडक्ट ऑफ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, म्हणजे मास इंटू स्क्वेअर mr². मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, m मास आणि डिस्टन्स के जे आहे त्याचा स्क्वेअर. मग हे जे
डिस्टन्स मी इथं निवडलं आहे ते असं मी निवडायला पाहिजे की जेणेकरून मी हे मोमेंट ऑफ इनर्शियाचं कॅल्क्युलेशन जे केलं आहे ते मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आधी जेवढी होती तेवढीच यायला पाहिजे. मग समजा आता मी इथं ठेवल्यामुळे तेवढी आली नाही, मग मी काय करेन, थोडंसं अजून डिस्टन्स वाढवेन, मग तिथं पण नाही आली तर अजून थोडंसं वाढवेन. असं करत 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 मी काय करेन, एक डिस्टन्स मी निवडेन. आता समजा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि असं समजा की ह्या पॉईंटला मी तो पार्टिकल की ज्याचं मास आहे यम, पॉईंट आहे हा पॉईंट की ज्याचं मास आहे यम, आणि हे डिस्टन्स मी निवडलं बरोबर के. आणि आता जर मी समजा याचं कॅल्क्युलेशन केलं आय इज इक्वल्स टू यम के स्क्वेअर, तर मला हा प्रॉडक्ट, हा गुणाकार जो आहे, हा गुणाकार केल्यानंतर आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाची जी व्हॅल्यू मिळते ती आधी जेवढी होते म्हणजे mr²/2 त्या डिस्कची तेवढी बरोबर मिळेल. अशा पद्धतीनं हे डिस्टन्स मी निवडलं. आता हे जे डिस्टन्स आहे के, या डिस्टन्सला मी म्हणेन रेडियस ऑफ गायरेशन आणि त्याला मी सिम्बॉल देईन के, रेडियस ऑफ गायरेशन के. मग आता के रेडियस ऑफ गायरेशन हे नक्की झालं. मग हे काय आहे, हे के हे डिस्टन्स आहे. कुठूनचं डिस्टन्स आहे, ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं त्या पॉईंट मासपर्यंतचं. मग आता या के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन कशी करणार, दी डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे अंतर, डिस्टन्स बिटवीन, कशातलं डिस्टन्स, ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉईंट मास, ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि हे पॉईंट मास यांच्यातलं डिस्टन्स. आता हा जो पॉईंट मास आहे इथं आपण काय केलं आहे, ह्या पूर्ण डिस्कचं मास सगळं एकवटून आपण तो पॉईंट मास तयार केला होता आणि त्या पॉईंट मासचं जे काही माहिती आहे ती आपल्याला सांगावी लागेल. द डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉईंट मास ॲट विच, ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉईंट मास ॲट विच whole mass, संपूर्ण मास, whole mass of the body is supposed to be concentrated. म्हणजे असं आपण कन्सिडर केलं की त्या वस्तूचं पूर्ण मास एका बिंदूला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, कॉन्सन्ट्रेटेड, सो दॅट इट गिव्ज, की जेणेकरून आपल्याला काय मिळेल, मुवमेंट ऑफ इनर्शिया आधी जेवढा होता इथला हा मुवमेंट ऑफ इनर्शिया तेवढा मिळेल. सो दॅट इट गिव्ज दी सेम एम आय ॲज दॅट ऑफ दी बॉडी. त्या वस्तूचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया होता तो सेम तेवढाच मिळेल असं आपण या ठिकाणी बघितलं, ॲज दॅट ऑफ दी बॉडी. बघा आता परत एकदा मुवमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन काय झाली आणि आपण काय काय बघितलं. द डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉईंट मास, हे पहा, हे ॲक्सिस ऑफ रोटेशन, हे ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि हा पॉईंट मास यांच्यातलं डिस्टन्स. द डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉईंट मास ॲट विच द होल मास ऑफ द बॉडी कॅन बी सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड so that it gives the same moment of inertia as that of the body is called as radius of gyration. आता रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन तर तुम्हाला कळली. मग आता रेडियस ऑफ गायरेशन हे आपण कुठल्या सिम्बॉलने दाखवतो, के, आणि आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला इथं, हा फॉर्म्युला मिळाला आय इज इक्वल्स टू यम के स्क्वेअर. आता आपण केचं जर व्हॅल्यू काढायची म्हटलं तर कशी काढणार, के स्क्वेअर इज इक्वल्स टू आय अपॉन यम. देअरफॉर के इज इक्वल्स टू काय येईल, अंडर रूट आय अपॉन यम, असा आन्सर मिळेल. पहा, के इज इक्वल्स टू अंडर रूट आय अपॉन यम. आणि हा जो के आहे, हा के म्हणजे काय आहे, ॲक्च्युली हे डिस्टन्स आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि पॉईंट मास. त्यामुळे त्याचं एस आय युनिट काय येईल, एस आय युनिट ऑफ दिस रेडियस ऑफ गायरेशन के, डिस्टन्स असल्यामुळे त्याचं युनिट असणार मीटर आणि CGS युनिट सेंटीमीटर. आणि डायमेन्शन्स काय येतील, डायमेन्शन्स सिम्पल आहे, यल येणार फक्त, कारण डिस्टन्स असल्यामुळं फक्त L⁴ आणि M0 T0 असं आपल्याला डायमेन्शन्स मिळतील. पहा, मग आता हे झाले डायमेन्शन्स आणि SI युनिट. त्यानंतर आपल्याला आता डिस्कचं आपण बघत होतो सध्या. डिस्कचा फॉर्म्युला काय, आय इज इक्वल्स टू mr²/2. आणि आपण आता केची व्हॅल्यू जी काढली, केचा जो फॉर्म्युला काढला तो काय काढला, अंडर रूट
आय अपॉन यम. मग डिस्कचा मोमेंट ऑफ डिस्कचं केची व्हॅल्यू आपण काढू शकतो. हे पहा, आय इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर, देअर फॉर आय इज इक्वल्स टू यम के स्क्वेअर मी असं लिहिलं तर के इज इक्वल्स टू काय येईल, इथे येईल. हे जर हे दोन्ही आपण कम्पेअर केले तर के स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर अपॉन 2 आणि के इज इक्वल्स टू आर अपॉन रूट 2. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन फॉर डिस्क हे आता डिस्कसाठी केची व्हॅल्यू मिळाली. पहा, डिस्कसाठी केची व्हॅल्यू आर अपॉन रूट 2. आणि रिंगसाठी जर पाहिजे असेल तर रिंगचा फॉर्म्युला माहिती आहे, आय इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर आणि आपला फॉर्म्युला आय इज इक्वल्स टू एम के स्क्वेअर. कम्पेअर केल्यानंतर काय येईल, के स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर, देअर फॉर के इज इक्वल्स टू आर. सो दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन फॉर रिंग. असं आपण प्रत्येक वस्तूच्या रेडियस ऑफ गायरेशन केच्या किमती आपण काढू शकतो. आणि आता इथं केच्या ह्या ज्या किमती आपल्याला मिळाल्या अबाउट अँड सेंट्रल ॲक्सिस म्हणजे हा पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आणि ही जी केची रिंगची व्हॅल्यू जी मिळाली के इज इक्वल्स टू आर ती सुद्धा पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असं आपल्याला मिळाले. तर याप्रमाणे रेडियस ऑफ गायरेशनचा हा टॉपिक आहे. तर तुम्हाला मी याचे नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तुम्हाला मी पाठवेन आणि तुम्ही त्या नोट्सचा अभ्यास करून मला फीडबॅक द्यायचा आहे, मला कळवायचं आहे. काय शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू.